नमस्कार, मी अमित भिडे. प्रश्नचिन्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हल्ली नव्या कन्स्ट्रक्शनमध्ये घर खरेदी करायला जाणाऱ्यांना घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे का असं बिल्डरकडून सांगितलं जातं. पण वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? केवळ कुठल्या दिशेला घराचा भाग कोणता असावा, स्वयंपाकघर देव्हारा कुठल्या ठिकाणी असावं हे सांगणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे. तर वास्तुशास्त्राचा आवाका खूप मोठा आहे. त्याचा नेमका कसा परिणाम आपल्यावर होतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत वास्तुतज्ञ. का खूप मोठा आहे त्याचा नेमका कसा परिणाम आपल्यावर होतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आनंदी वास्तू हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. याशिवाय वास्तुशास्त्र या संदर्भात त्यांची इतरही तब्बल 38 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच विषयावरील जगातील पहिला वेब रेडिओ आनंदीवास्तुरेडिओ.net पिंपळकर यांनीच सुरू केलाय. जर तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. तेव्हा आनंद पिंपळकर सर, तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत. तुम्ही आज इकडे आलात. आपण बहुमूल्य असा हा खूप वेगळा विषय आहे, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. नक्की. सुरुवात करूया आपण. सगळ्याच जणांना खूप एक महत्वाचा प्रश्न पडतो. बिल्डरकडे आपण गेलो की पहिल्यांदा बिल्डिंगचा सगळा ढाचा पाहतो आपण, ब्लॉक कसा आहे पाहतो. त्यानंतर साहजिक प्रश्न येतो वास्तुशास्त्रानुसार हा ब्लॉक बांधलाय का, असा प्रश्न आजकाल अनेकांना पडतो. बरोबर. लोक कन्फ्यूज होत आहेत सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुई याच्यामध्ये. तर ही दोन शास्त्र सारखीच आहेत का, की याच्यात काय फरक आहे? मुळामध्ये वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांशी निगडीत असं शास्त्र आहे. बरं. आता वास्तुशास्त्राप्रमाणे एकच नियम सगळीकडे लावता येत नाही बरं का. हल्ली ते एक म्हणजे फार वेगळंच फॅड आहे की आग्नेयाला किचन पाहिजे, नैऋत्येला मास्टर बेड पाहिजे, वायव्येला चाइल्ड बेड पाहिजे वगैरे वगैरे. एक्झॅक्टली. पण जर तुम्ही नीट विचार केला आणि वास्तुशास्त्राची व्याप्ती बघितली तर मुळामध्ये वास्तुशास्त्र हे 3 प्रकारामध्ये आहे. एक पातालिक तत्वाचं, एक पृथ्वी तत्वाचं आणि एक अंतरिक्ष तत्वाचं. लोक काय करतात, हल्लीचे वास्तुतज्ञ कुठल्या तरी ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो, कुठली तरी पुस्तकं वाचलेली असतात. पृथ्वी तत्वाचे नियम पाताल तत्वाला पण लावतात आणि अंतरिक्ष तत्वाला पण लावतात. आज मुंबई सारख्या शहरामध्ये जर 22व्या मजल्यावर घर असेल तर तिथं वास्तुशास्त्राच्या पृथ्वी तत्वाचे नियम लावून चालणारच नाहीये. तिथले नियमच वेगळे आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न मगाशी मांडताना म्हटलात की फेंगशुई आणि वास्तुशास्त्र, मुळामध्ये आपल्या पारंपरिक वास्तुशास्त्रालाच तिकडे घेऊन गेलेत आणि त्याला फेंगशुई नाव दिले. मुळामध्ये फेंगशुई तिथं ठीक आहे, म्हणजे चायनामध्ये वगैरे ठीक आहे, कारण तिथली स्थलकाल सापेक्ष परिस्थिती त्या शास्त्राला अनुकूल आहे. बरोबर. अरबस्थानामध्ये गेले की त्या लोकांचे कपडे तशा पद्धतीचे कपडे घालून आपण पुण्यात हिंडायला लागलो तर लोक, किंवा मुंबईत हिंडायला लागलो तर लोक म्हणतात का कुठल्या नाटकात काम करताय. म्हणजे तिथल्या स्थलकाल सापेक्ष स्थितीला तिथलं अनुकूल वर्तन असतं. जसं माणसांचं वर्तन असतं तसंच वास्तूचं सुद्धा वर्तन असतं. आता कोकणामध्ये गेल्यानंतर उतरत्या छपराचीच घरं बघतो आपण. का तर तिथं खूप पाऊस असतो. एखादं टुमदार म्हणून आपण मुंबईत बांधलं ठीक आहे, परंतु त्या भौगोलिक स्थितीला अनुकूल पद्धतीने वास्तुरचना करणं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना आपल्या घरामध्ये प्रॉपर आणणं म्हणजे वास्तुशास्त्र. निश्चित. त्यासाठी फार भाऊ करायचा, हे तोडा ते थोडा, इकडचं किचन तिकडं घ्या आणि ह्या तोडाफोडीमध्ये स्वतःचं मानसिक स्वास्थ्य नष्ट करायचं ते चुकीचं आहे. आणि फेंगशुई तिकडे ठीक आहे, इकडं काय, इकडं भारतीय वास्तुशास्त्र पारंपरिक शास्त्र आहे. आपण जर बघितलं तर फेंगशुईमध्ये आपण हॅपी मॅन बघतो, त्याचे दोन्ही हात वर असतात. आणि आपल्याकडे आम्ही तुम्हाला सांगतो हात केव्हा वर करतात, जेव्हा सगळं संपतं तेव्हा. आपल्याकडे जर बघाल तुम्ही तर गणपती जर बघितला तर तो किती हॅपी मॅन सुंदर आहे, अगदी किती मस्त बसतो, डौलदार, ते किती छान आहे. खरं तर तो आपला हॅपी मॅन आहे. म्हणून गणपती हा हॅपी मॅन असताना काखा बगला वर केलेला सगळं संपल्याचं द्योतक असलेलं हॅपी मॅन आपण आपल्या घरात काढतो. म्हणजे भारतीय वास्तूवर घर बांधताना अगदी बरोबर भारतीय शास्त्र वास्तुशास्त्र अगदी अवलंबणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर मग ते कसं होईल माहिती का, की काश्मीरमध्ये जाऊन बर्फाचा गोळा विकल्यासारखं. एक्झॅक्टली. दुसरा अजून एक खूप लोकांना प्रश्न पडतो, आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनाही तो पडला असेल, की वास्तुशास्त्र एकूण एखाद्या गोष्टीवर टीका करणारेही असतात, त्या बाजूनी बोलणारेही असतात, किंवा आम्हाला याशी काही घेणं देणं नाही असं म्हणणारेही असतील. ह्याला विज्ञानाचा काही आधार आहे का असा प्रश्न खूप जास्त वेळा विचारला जातो. तर तुम्ही यातले तज्ज्ञ आहात, तुम्ही सांगा खरंच याला विज्ञानाचा आधार आहे का? 1,01% विज्ञानाचा आधार आहे. विज्ञानाशिवाय आपलं भारतीय पारंपरिक कोणतंही शास्त्र विज्ञानाशिवाय नाहीच. बरं. वास्तू आणि शास्त्र असं म्हणले, वास्तुशास्त्र. हो. शास्त्राला इंग्रजीत आपण सायन्स म्हणतो. सायन्स म्हणतो. एक ठराविक परिमाण पाहिलं जातं आणि त्याचे अनुभव काढले जातात.
तेच परिमाण काढून अनुभव वर्षानुवर्ष आपल्या ऋषीमुनींनी मांडलेले आहेत ते ह्या वास्तुशास्त्राने. खरंय. आणि तुम्हाला साधंसं उदाहरण देतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 2 झाडं लावू आपण. एक झाड आपण इथे लावू स्टुडिओमध्ये आणि एक झाड आपण बाहेर लावू. आता मला सांगा अमित की कुठलं झाड जगेल, वाढेल, फळेल, फुलेल? अर्थात बाहेरचं. का बरं असं होईल? कारण त्याला सूर्यप्रकाश, अगदी पाणी, बरोबर. म्हणजे मोकळी हवा. पंचमहाभूत मिळतील हे तर तुम्हाला मान्य आहे. आम्ही नेहमी लोकांना सांगतो की तुमच्या घरातली एनर्जी जर चेक करायची असेल तर तुम्हाला कुठल्या वास्तुतज्ञाला बोलवायची गरज नाही. तुम्ही काय करा, एकाच वयाची झाडं आणून तुमच्या प्रत्येक रूम मध्ये ठेवा. त्याला रोज ठराविक प्रमाणात पाणी द्या आणि रोज रिडिंग घ्या. काय दिवसभर त्या झाडापाशी बसायची गरज नाही. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट फक्त रिडिंग घ्या की कोणचं झाड कोमेजलं. ज्या रूम मधलं झाड पटकन कोमेजतं त्या ठिकाणी एनर्जी कमी पडते, म्हणजे पंचमहाभूत कमी पडतात. मग तिथं तशी रचना करून घ्यायची. म्हणजे हे 100% विज्ञानाभिमुख आणि भौगोलिक स्थिती अनुकारक असंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न मी विचारतो तुम्हाला. भरती ओटी येते समुद्राला, का बरं येते माहिती तुम्हाला? चंद्राचं. अगदी बरोबर, चंद्राच्या आकर्षणामुळे. मला नेहमी हा प्रश्न विचारतात लोक की काय म्हणे तो चंद्र आकाशात, तो मंगळ आकाशात आणि ते ग्रह आकाशात, आणि तुमच्या जीवनावर त्याचा कसा काय परिणाम होतो? काहीतरी भोंदूगिरी आहे म्हणतात, सगळं खोटं आहे म्हणतात. असं टीका करतात. पण हे तुम्हाला सांगू का, मला सांगा, जर तुम्हीच मला सांगताय की चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओटी येते, खरंय, मग जर पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओटी येते आणि समुद्राच्या पाण्याची चव कशी आम्ही? खारट आहे. आपण कष्टाने जेव्हा घामाचा एखादा थेंब आपल्या तोंडात जातो किंवा आपली महिला बघानी एकदा आनंदाश्रू तिच्या डोळ्यात गेले किंवा एखादा अश्रू डोळ्यात गेले तर तिची चव काय? खारट असते. म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक द्रावाची चव ही खारट आहे. जर समुद्राच्या खारट पाण्यावरती त्याचा जर परिणाम होतो तर माणसाच्या शरीरातल्या खारट पाण्यावर सुद्धा त्या चंद्राचा परिणाम होणार का नाही? वा, खरंच. तुम्हाला सांगतो की मेंटल हॉस्पिटलमध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला स्पेशल यंत्रणा असते की त्यावेळेस ते वेडे जे असतात ते भयंकर एक्साइट होतात आणि म्हणून एक स्पेशल यंत्रणा असते. म्हणजेच काही बघा, काही माझ्याकडे नेहमी जेव्हा ज्योतिषविषयक प्रश्न घेऊन महिला येतात ना तेव्हा मला त्या म्हणतात, अहो तुम्हाला सांगते गुरुजी, अमावस्या पौर्णिमेला मला जरा त्रास होतो, माझ्यावर कोणतरी काहीतरी करतंय. आता हे करणं बिरणं काही खरं नाही बरं का, हा त्या चंद्राचा परिणाम असतो. बरोबर. मानवी शरीरावरती आणि स्त्रियांवर तो पटकन होतो, कारण स्त्रिया खूप सेन्सिटिव्ह असतात ना. आणि म्हणून चंद्राचा परिणाम जर आपण बघितला तर तो जर त्या समुद्राच्या पाण्यावर होतो तर त्या चंद्राचा परिणाम आपल्या घरातल्या पाण्यावर आणि घरातल्या वातावरणावर सुद्धा 100% होणारच. आणि म्हणून वास्तुशास्त्र महत्वाचं आहे. मध्यंतरी तुम्हाला सांगतो की कोणतीही कवी कल्पना ही चंद्राच्या प्रकाशावर. बरोबर ना. चंद्राच्या अमावस्येचं चंद्र पाहून कोणी आपल्या प्रेयसीची तुलना करत नाही की तू अमावस्येच्या चंद्रासारखी असं म्हणून. थोडक्यात काय, अगदी माझा एक मित्र आहे, त्याचं आफ्रिकन मुलीवरती प्रेम झालं आणि तो तिच्यावर कविता करायचा. बरं. हा, आणि तो इतक्या सुंदर कविता करायच्या म्हणून त्याला भेटल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. तिथं निग्रो होती पण त्याची कवी कल्पना ही चंद्रामध्ये स्फुरली त्याला. तद्वत तुम्हाला सांगतो, मी जे माझी पुस्तकं लिहिली ते 38 पुस्तकं आहेत आणि जवळजवळ 20 पुस्तकं माझी प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मी एक फार मार्क केला अमित की फक्त पौर्णिमेच्या अलीकडे पलीकडेच मला फार सुचतं. अमावस्येला थोडंसं डिप्रेस्ड असतं मन, पण पौर्णिमेला सुचतं. म्हणजेच त्या आकाशातल्या चंद्राचा परिणाम मानवी जीवनावर होतो, तसाच वास्तूवर होतो, तसाच वातावरणाचा परिणाम झाडांवर होतो. पण झाड हलू शकत नाही, आपण हलतो. आपल्याला घरामध्ये जर का खूप वाईट वाटलं, कटकटी व्हायला लागल्या, डोक्याला त्रास व्हायला लागला तर आपण काय करतो, कुठेतरी चक्कर मारून येतो, मंदिरात जातो, एखाद्या मित्रमैत्रिणीला भेटतो, जरा बरं वाटतं. पण झाड काही करू शकत नाही. आणि म्हणूनच कोकणात माणसाला झाड म्हणतात, माहितीये का. काही ते झपाटा बिपाटा त्या गोष्टी सगळ्या बाकीचा बाब गौण आहे, पण आपण झाडाला सोड असं आपण नेहमी ऐकतो. तर झाड म्हणजे माणूस. जर त्या सजीव झाडावर परिणाम होतो तर आपण सजीव आहे आणि शिवाय आपल्याला आत्मा पण आहे. म्हणजे 100% ह्या पंचमहाभूतातल्या एनर्जीचा, ऊर्जेचा परिणाम हा मानवी जीवनावर होतोच आणि हे 100% विज्ञानाभिमुख आहे. क्या बात आहे. याचाच अर्थ ह्या शास्त्राला विज्ञानाचा आधार आहे. 1,01,000% निश्चितच. मला एक सांगा ना की तुम्हाला ह्याच्यावर नेहमी जी ओरड होती की नाही, की आता मला सांगा की काही काळापूर्वी ज्यावेळेस विमानाचा शोध लागला नव्हता अमित, त्यावेळेस त्या रामायणामध्ये सीतेला त्या रावणाने पळून नेलं विमानातनं. बुद्धिवादी लोक तेव्हा ओरडायचे ना, हे असं कुठं काही विमान असतं का, म्हणे तिला, म्हणे सीतेला, म्हणे विमानातनं पळवलंय, थोतांड आहे, खोटं आहे. किंवा तो कर्णाचा जन्म झाला की तो सूर्य तिकडे आकाशात, ती इकडे खाली, आणि मग विना वापाचा त्या बाळाचा जन्म झाला, कसं शक्य, असं कुठं असतं का, हे सगळं थोतांड आहे, खोटं आहे.
पण जर तुम्ही आता जर बघितलं तर आता त्याचे शोध लागलेत ना, विमानाचाही शोध लागलाय, कर्णाचाही शोध, कर्णाचा म्हणजे आपल्या क्लोन बेबीचा शोध लागलाय. मग ह्याचा जर आता तुम्ही 100 कौरव आहेत, मग यांची निर्मिती कशी, एकाच 100 कौरव कसे येऊ शकतात. विज्ञानाने हे शक्य होतं आणि त्या लोकांकडे ते विज्ञान होतं. विश्वकर्म्यांनी वास्तुशास्त्र मांडलंय ना, त्या वास्तुशास्त्राचे एक एक कंगोरे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो की त्यांच्याकडे एवढं प्रचंड नॉलेज कसं काय आलं असेल. एकदा आणि जबरदस्त. फक्त त्याला तो काळ धर्माला मानणारा होता ना आम्ही, म्हणून त्याला धर्मात घातलं आणि धर्मात टाकून तुम्ही त्याला घाबरून तरी तुम्ही चांगलं वागाल म्हणून त्यांनी त्याचं स्वरूप धर्माच्या चौकटीत त्याला बांधलं. अगदी बरोबर. पण काही धर्मातल्या काही विचित्र प्रवृत्तीच्या स्वार्थी लोकांनी कदाचित त्याचा तो अवडंबर करून स्वतःचा स्वार्थ साधलाही असेल. म्हणजे अख्खं तो त्यांच्या स्वार्थीपणामुळे अख्खं शास्त्र वाईट नाही ना. एखादा माणूस MBBS शिकतो आम्ही, मला सांगा एखादा माणूस त्याच्या हातून मरतो म्हणजे काय MBBS वाईट आहे? वाईट नाही, खरंय. तो डॉक्टर चुकीचा आहे. याच विषयी आता आपल्या प्रेक्षकांचे आपल्याला फोन यायला लागले आहेत. आपण पहिला फोन घेऊया. तेजस